नमस्कार मंडळी, सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत सर्वांचा आवडता चायनीज पदार्थ, तो म्हणजे व्हेज ज्युसी मंचुरियन बनवणार आहोत आपण। हॉटेलसारखी चव घरी कशी आणायची हे आपण आज अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत। ही रेसिपी पाहिल्यावर तुम्ही बाहेरून मंचुरियन आणणं नक्कीच विसरून जाल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप अजिबात करू नका। आणि हो, व्हिडिओ आवडली की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे पत्ताकोबी घेतलेली आहे, पूर्ण एक पत्ताकोबी घेतलेली आहे। तर मी इथे पूर्ण एक पत्ताकोबी घेतलेली आहे, तिला अशी जाडसर चिरून घेतलेली आहे आणि त्याला असं चॉपरमध्ये टाकून मी बारीक चॉप करून घेणार आहे। शक्य होईल तेवढं छान बारीक चॉप करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे आणि राहिलं जे एखादं जाडसर तर असं काढून घ्यायचं आणि पुन्हा त्याला चॉप करून घ्यायचं आहे। तर मी त्याला एका भांड्यात काढून घेते, थोडं मोठ्या भांड्यात काढा म्हणजे मिक्स करायला सोपं होईल। तर अशाच पद्धतीने आता मी सर्व पत्ताकोबी चॉप करते आणि त्यावर मी गाजरही चॉप करून घेणार आहे। तर मी इथं गाजर घेतलेला आहे, तर मी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि गाजर 2 घेतलेले आहेत। तर तुम्ही आज शिमला मिरचीचा वापर देखील करू शकतात आणि तुम्हाला अजून काही भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही त्या देखील करू शकतात। तर बघा, आता हे छान बारीक करून झालेलं आहे, तर मी यात ते मिक्स करून घेते। थोडं मोठ्या भांड्यात काढा म्हणजे बघा हे असं मिक्स करायला ना सोपं जातं, मग सांडसूण होत नाही। तर आता मी त्यात लाल मिरची पावडर टाकून घेते, त्यानंतर काळी मिरी पावडर, त्यानंतर कोथिंबीर टाकून घेणार आहे। कोथिंबीर छान बारीक चिरून घ्यायची आणि ती टाकून घ्यायची। थोडी कोथिंबीर आता आणि थोडी मग आपण नंतर बनवू त्यावेळेला। नंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्या। आता याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ आणि चटणी सर्वांना व्यवस्थित लागायला पाहिजे, काळी मिरी पावडर। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, छान चोळून मिक्स करा। तर तुम्हाला कोणतं मंचुरियन आवडतं, की तुम्हाला ड्राय मंचुरियन आवडतं की ज्युसी मंचुरियन आवडतं, हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर बघा, आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। तर त्यात आपल्याला आता बाइंडिंगसाठी मैदा टाकून घ्यायचा आहे। तर मी इथे अर्धा कप टाकून घेतलेला आहे आणि 1/4 कप हे मी इथे कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर लसणाचे काही तुकडे टाकून घेतलेले आहे। टोमॅटो सॉस हा टाकून घ्यायचा, त्यानंतर ग्रीन चिली सॉस हा टाकून घ्यायचा। खूप छान लागतात, मग चव खूप छान येते मंचुरियनची। तर बघा, आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, यालाही असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्ही अर्धी वाटी मैदा घेतलं तर त्याचं निम्म हे आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे। जर हे असं भिजताना मैदा कमी पडत असेल तर तुम्ही जेवढा मैदा ॲड करणार तेवढा तुम्ही त्याच्यापेक्षा अर्धा कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचा आहे। तर बघा, ते कमी पडलंय म्हणून मी इथे पुन्हा टाकून घेतलेला आहे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर। तर आता हे पुन्हा मी असं व्यवस्थित मिक्स करणार आहे। यालाही छान चोळून असं मिक्स करायचं, त्याने मग छान असं ओलावा होतो, पाणी सुटतं ना, मग ते छान पीठ भिजलं जातं। तर या अशा पद्धतीने आपल्याला छान मस्त असं मंचुरियनचं पीठ भिजून घ्यायचं आहे। तर बघू शकतात किती छान तयार झालेलं आहे। तर याचे गोळे तयार होतात की नाही हे बघायचं। तर बघा, आपल्याला इथे ना त्याला कोटिंग जास्त अजिबात द्यायची नाही आहे। तर बघा, हे अशा पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे म्हणजे तळायला अगदी सोपं जातं। तर काय होतं ना, बाहेरचं जे मंचुरियन असतं ना त्याला मैद्याची कॉर्नफ्लॉवरची कोटिंग एवढी असते की ते पीठच खाण्यात जास्त येतं, म्हणून मैदा आणि कॉर्नफ्लॉवर याची मी कोटिंग कमीच ठेवलेली आहे। ज्या भाज्या आहेत ना त्या आपल्या खाण्यात यायला हव्यात, म्हणून त्यांची चव जास्त लागायला हवी, म्हणून मी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर याची कोटिंग कमी ठेवलेली आहे। तर बघा, तुम्हाला भाज्या दिसतच असतील, त्यामुळे जेव्हाही तुम्ही मंचुरियनचं पीठ भिजणार ना त्यावेळेला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर हे कमीच टाका।
त्याने मग मैदा आणि कॉर्नफ्लॉवरच्या नंतर मुलांना किंवा आपल्याला त्रास व्हायला नको. तर छान गोल्डन ब्राऊन हे मध्यम आचेवर आपल्याला तळून घ्यायचे आहे, कारण आतमधलाही भाग तळला जायला हवा म्हणून मध्यम आचेवरच तळायची. नंतर फुल फ्लेमवर तळून घ्यायचे छान कुरकुरीत होण्यासाठी. तर बघू शकतात किती छान तळून झालेले आहेत आणि आतमधून देखील छान झालेले आहेत. अजिबात कोटिंग मी जास्त केलेले नाही, त्यामुळे ते छान तयार झालेले आहेत. चला तर ते एका साईडला ठेवून देऊ. तर मी इथे पॅन ठेवला आहे, त्यात मी 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे लसूण आणि आलं हे दोघं मी चिरून ठेवलं ते अगोदर तेलात टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे. या जागेवर तुम्ही शिमला मिरची वापरली तरी चालेल. तर आता हे थोडं लालसर आपल्याला तळून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही कांदे चिरून ठेवा. कांदेसुद्धा असे लांब चिरा, चौकोनी अजिबात चिरू नका. तर इथे मी आता कांदे चिरून ठेवलेले आहे. ह्या अशा पद्धतीने कांदे चिरायचे छान लांब लांब, जेवढे बारीक होईल तेवढे बारीक ते चिरून घ्यायचे आहेत. तर यावर मी आता कांदे टाकून घेतलेले आहेत. यांनाही छान आपल्याला तेलात भाजून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे. तर बघू शकतात किती छान तळून झाले. जास्त त्याला कांद्यांना तळायचं नाही आपल्याला. त्यानंतर मी ते ग्रीन चिली सॉस टाकून घेतलेला आहे, साधारण 3 चमचे टाकलेला आहे. नंतर रेड चिली सॉस हा पण 3 चमचे टाकून घेतलेला आहे. आणि इथे मी आता सोया सॉस टाकणार आहे. सोया सॉस थोडा कमी टाकायचा, त्याने मग खूप काळपट कलर दिसतो, काळे काळे मंचुरियन दिसतात. त्यानंतर मी हा इथे टोमॅटो सॉस टाकून घेते. सॉस तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात, पण सोया सॉस हा थोडा कमीच टाका. तर आता हे सॉस टाकून झालेले आहेत. तर त्यांना आता छान मिक्स करून घेऊ. तर कांदे तळताना लक्षात ठेवा, जास्त काळपट जास्त लाल कांदे आपल्याला तळायचे नाही आहेत. त्यानंतर मी इथे कांद्याची पात टाकून घेतलेली आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. याला थोडा वेळ शिजू द्यायचं आहे. आता हे शिजून झालं की त्यात आपल्याला पुन्हा काळी मिरी पावडर टाकून घ्यायची आहे. काळी मिरी पावडर आहे ना, मिक्सरमध्ये फिरवून ठेवायची आणि एका बॉटलमध्ये भरून ठेवायची, हवी तेव्हा यूज करता येते. त्यानंतर मी त्यावर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता यात आपल्याला ज्युसीपणा येण्यासाठी इथं मी घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर. त्यात पाणी मिक्स करायचं आणि हे कॉर्नफ्लॉवरचं पाणी आपल्याला यात ॲड करायचं आहे. जर तुम्हाला खूपच ग्रेव्ही लागत असेल मंचुरियनला तर तुम्ही अजून पाणी यात ॲड करू शकतात. तर मी साधारण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं होतं आणि त्यात मी आता बघा पाणी अर्धी वाटी एवढं टाकून घेतले. अर्ध्या वाटीच्या पण थोडं वर पाणी मी घेतलेलं आहे. तर मी यात आता ते टाकून घेते, म्हणजे छान घट्ट ग्रेव्ही तयार होईल, त्याला एक छान बाइंडिंग येईल. तर बघा आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ना मंचुरियन नक्कीच बनवा. जे फर्स्ट टाईम जरी बनवतील त्यांचं मंचुरियन कधीच चुकणार नाही, फसणार नाही, अगदी अचूक प्रमाणात आहे आणि चव तर भन्नाट अप्रतिम आहे. खात्रीने मी तुम्हाला सांगते, नक्की बनवा. तर बघा आता हे छान, मी अजून त्यात थोडं पाणी टाकून घेतलेलं होतं कारण मला अजून ग्रेव्ही हवी होती. तर बघा आता फुल गॅसवर केलेलं आहे. त्याला आता छान एखाद मिनटापेक्षा पण कमी त्याला आता छान गॅसवर शिजवून घेते. बघा किती छान ग्रेव्ही ही तयार झालेली आहे. बाहेरचं मंचुरियन खाणं तुम्ही तर विसरूनच जाल. नेहमी तुमची मुलं तुम्हाला घरी बनवायला सांगतील असं मंचुरियन तयार होणार आहे. तर बघा मी यात मंचुरियन टाकून घेतलेलं आहे. आता याला मी छान मिक्स करून घेते. तर व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि आपल्याला इथे थोडा वेळ होऊ द्यायचा आहे, की कारण मंचुरियनमध्ये ते ज्यूस, ती ग्रेव्ही जायला हवी आणि मग खाताना एकदम छान टेस्ट त्याची लागायला हवी. तर बघा किती छान मिक्स होतंय. या स्टेपला येऊन जर तुम्हाला खूपच कोरडं वाटत असेल तर या स्टेपला येऊन सुद्धा तुम्ही अजून कॉर्नफ्लॉवरचं पाणी ॲड करू शकतात. त्यानंतर मी इथे मस्त पुन्हा कांदा टाकून घेतलेला आहे, बारीक चिरलेला, लांब आकारातला चिरायचा. कारण मंचुरियन खाताना कांद्याची चव जसं बाहेर दिसतं ना, सेम तसंच चव छान लागते मंचुरियन खाताना. थोडी अजून कांद्याची पात टाकून घेतलेली आहे.
कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. बघा आहे का नाही, बाहेरसारखं टेक्स्चर जसं बाहेर मिळतं सेम दिसायलाही तसंच दिसतं. कोणी म्हणणार नाही की तुम्ही घरी मंचुरियन बनवलेलं आहे. तर मस्त असं व्हेज मंचुरियन हे तयार झालं आहे. तर मी याला इथे थोडा वेळ शिजू देणार आहे, म्हणजे ते छान सॉफ्ट होऊन जातात. तर बघू शकता छान तयार झालेलं आहे. चला तर मग आता प्लेटिंग करूया. तर तुम्हाला ही मंचुरियनची रेसिपी कशी वाटली, तुमच्या घरच्यांना कशी वाटली हे मला कमेंट करायला विसरू नका, म्हणजे मलाही समजेल की मी बनवलेल्या रेसिपीज तुम्हाला आवडतात किंवा नाही ते. तर प्लीज कमेंट करून नक्की सांगत चला. आणि व्हिडिओ आवडली की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा पुढच्या नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.